देशभरात ईदचा उत्साह असताना जम्मू काश्मीरच्या पुलवामामधून मोठी बातमी समोर आली आहे। पुलवामाच्या फ्रासीपोरा इथं आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे। या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याचं समोर आलंय, पण अजूनही काही दहशतवादी लपून बसल्याचा अंदाज आहे। दक्षिण काश्मीरमधील पुलवामा इथं दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सुरक्षा दलाच्या टीमने दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळालेल्या ठिकाणापासून काही अंतरावरूनच घरं, दुकानं सील करण्यास सुरुवात केली। फ्रासीपोरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याचं सांगितलं जात आहे। दहशतवादी पळून जाऊ नयेत म्हणून सुरक्षा दलाने कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। संबंधित परिसराला वेढा घातला असून सर्च ऑपरेशन सुरू आहे। एकूण 2 दहशतवादी असल्याचा अंदाज सुरक्षा दलांना आहे। त्यापैकी एक चकमकीत ठार झालाय। दुसऱ्या दहशतवाद्याला शोधण्याकरता शोध मोहीम राबवली जाते। दोन्ही दहशतवादी मोठा कट रचत असल्याचा संशय आहे। पुलवामा इथं छुप्या पद्धतीने त्यांची रणनीती ठरवली जात होती, पण कोणतीही घटना घडण्याआधीच गुप्त माहितीच्या आधारे जवानांना त्यांचं लोकेशन मिळालं। त्यानंतर गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई सुरू केली असल्याची माहिती आहे।